मुंबई में विधायक महेश सावंत ने कहा कि नेता प्रतिपक्ष पद के लिए अंतिम निर्णय उद्धव ठाकरे ही लेंगे। उन्होंने बताया कि शिवसेना के पास ज्यादा विधायक है और विपक्ष के नेता पद का मुद्दा पिछले सत्र भी उठ चुका था। सावंत ने कहा कि सोमवार को उद्धव ठाकरे इस बारे में अंतिम फैसला लेंगे। बघा, आम्ही प्रत्येक पालकांना सांगतोय की स्वतः आम्ही मराठी मीडियम मध्ये शिकलोय, म्हणजे मराठी मीडियम मध्ये शिकून सुद्धा माणूस इंग्लिश बोलू शकतो असे कितीतरी मुलं आहेत। तर पालकांचीच इच्छा असते की त्यांना इंग्लिश मीडियम पाहिजे, इंग्लिश पाहिजे। पण मला एक कळतंय की आपली मराठी संस्कृती आहे, हिंदू संस्कृती आहे, ती कुठेतरी नाहीशी होण्याचं आहे। परंतु आजकालची ज्या शाळा म्हणजे साने गुरुजी असतील किंवा बालमोहन असेल किंवा आमची छबिलदास शाळा आहे, या शाळेमध्ये मराठी संस्कृतीचे सगळेच, मी छबिलदासच्या आहे तर त्या दिवशी व्हिजिट मारलेलं, तिथे म्हणाले की आम्ही ईद सुद्धा साजरी करतो, क्रिसमस साजरी करतो, हिंदू सणांचे तर सगळे फक्त एवढाच आहे की आपली संस्कृती कुठे कुठे उद्ध्वस्त झाली नाही पाहिजे। लहान मुलांना जी काय संस्कृती आहे, कॉन्व्हेंट शाळेची संस्कृती आणि आपली हिंदू संस्कृती, त्यामध्ये थोडा फरक आहे। तर प्रत्येक कॉन्व्हेंट शाळेत सुद्धा हिंदू संस्कृती चालू झाली पाहिजे। आता पालकांच्या इच्छेनुसारच ॲडमिशन होत असतात। त्यांनी जर मराठी मीडियमला ठेवलं तर जास्तीत जास्त मराठी मीडियम होतं। मागच्या अधिवेशनाच्या वेळी सुद्धा साहेबांनी बोलवलेला, आज सुद्धा साहेबांनी बोलवलेला आणि सांगितलं की काम व्यवस्थित महाराष्ट्राचे प्रश्न, मुंबईचे प्रश्न अधिवेशनामध्ये अभ्यास करून मांडावे। नाही, विरोधी पक्षनेता आमचा पक्षाचे जास्तीत जास्त आमदार शिवसेनेचे आहेत, त्यामुळे विरोधी पक्षाचा क्लेम आम्ही पहिल्या अधिवेशनाला सुद्धा लेटर लिहिलेला आहे आणि आज सुद्धा स्मरणपत्र लिहिणार आहे आम्ही। नाही, तेच अंतिम निर्णय शिवसेनेमध्ये माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे ते अंतिम निर्णय सोमवारी डिक्लेअर करतील। नाही, ते बघा, याच्यामध्ये काय आम्ही साहेबांनी सांगितलंय की जो काही निर्णय आम्ही सांगितलं, साहेब तुम्ही निर्णय द्याल तो अंतिम निर्णय। काय आता डॅमेज काय करणार, डॅमेज सगळे डॅमेज करायचे तेवढे केले, आता कोण डॅमेज होणार नाही। आता आहे ती लढाई चालू होणार। बघा, नेते गेले म्हणून काय संघटना आहे तशी आमची शाळा काय बंद होणार नाही, नवीन विद्यार्थी येतील, डॅमेज करून किती करणार। आता त्यांचा स्वतःचाच डॅमेज होत आहे। तुम्ही आजच्या पेपरला ऐकला, आम्ही कोणतरी मीरा भाईंदरचे आयुक्त गेलेले, त्यांना म्हटलं तरी गेट आउट, त्यांचाच डॅमेज होतो असं आम्हाला वाटतं। चालेल, बघा प्रत्येकाला अधिकार आहे, जसं भारतीय घटनेमध्ये अधिकार दिला त्यांना सुद्धा अधिकार दिला। आमचे वकील त्या प्रक्रियेत उत्तर देणार आहे, 30 दिवसाची मुदत आम्ही उत्तर देणार।